नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं आपल्या विधिनिदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज एक विषय दिलेला आहे. मयत बहिणीचे नाव उतार्यावर नसताना हिस्सा मागता येईल का, किंवा मयत बहिणीच्या वारसांना हिस्सा मागता येईल का, हा आजचा आपला विषय आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की 7/12च्या उतार्यावर नाव असलं म्हणजे आपण मालक झालो, किंवा 7/12च्या उतार्यावर नाव असेल तर आपल्याला काहीच भीती नाही, आणि 7/12च्या उतार्यावर आपलं नाव नसेल तर आपल्याला काहीच मिळणार नाही. बऱ्याचदा व्हिडिओ टाकलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या केस लॉ सहित मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की 7/12च्या उतार्यावरील नोंदी तुमचा मालकी हक्क ठरवू शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर 7/12च्या उतार्यावर नाव नाही म्हणून तुमचा मालकी हक्क गेला, आणि 7/12च्या उतार्यावर तुमचं नाव आहे म्हणजे तुम्ही सर्वस्वी मालक झालात, हे नाही. खरं तर तुम्हाला हक्क जे मिळतात, कोणत्याही स्त्रीला किंवा कोणत्याही पुरुषाला हक्क मिळतात. पुरुषाला हक्क मिळतात ते जन्मानं मिळतात, आणि स्त्रीला हक्क जन्मानं आणि विवाहानं मिळतात. लक्षात ठेवा, जर तुम्ही एकत्र हिंदू कुटुंबाचे सहहिस्सेदार आहात तर तुम्हाला जो हक्क मिळणार आहे तो तुमच्या जन्मानं मिळणार आहे. मयत बहिणीचे नाव उतार्यावर नसताना हिस्सा मागता येईल का? थंबनेल देण्याचा आणि हा विषय मांडण्याचा कारण असं आहे की माझ्याकडे जे केस आलेली आहे, केस अशी आहे, नीट समजावून घ्या. 3 भाऊ 2 बहिणी पैकी एक भाऊ मयत झालेला आहे, त्याला एक विधवा पत्नी आणि एक मुलगी, असे 2 कायदेशीर वारस. एकत्र हिंदू कुटुंब, वडिलांना 3 मुले 2 मुली. एक मुलगा वडिलांच्या मयत होण्यापूर्वी मयत झाला आणि त्याला वारस विधवा पत्नी आणि एक मुलगी. एक मुलगी वडिलांच्या मृत्यूपूर्वी मयत झाली. आता जोपर्यंत वडील जिवंत होते तोपर्यंत 7/12च्या भोगवटदार सदरी वडिलांचं नाव होतं. जोपर्यंत वडील मयत होत नाही तोपर्यंत यांची वारस नोंद होण्याचा काही प्रश्न नव्हता. आता वडील मयत झाले आणि वारस नोंद कशी झाली? वडिलांचं नाव मयत, त्याच्या खाली विधवा पत्नी, त्याच्या खाली 2 भाऊ, त्याच्यानंतर मयत भाऊ, मयत भावाचे वारस, त्याच्यानंतर एक बहीण, आणि वारस नोंद पूर्ण झाली. इथे एक प्रश्न उपस्थित झाला की जी बहीण वडिलांच्या मृत्यूपूर्वी मयत झालेली होती तिचं नाव वारस नोंद मध्ये आलं नाही. परिणामी काय झालं, ते जे वडील होते त्यांची वारस नोंद होताना विधवा, 2 मुले, मयत मुलगा, त्याचे वारस आणि एक मुलगी अशी नोंद करण्यात आली. आता इथे जी मुलगी मयत झालेली होती तिचं वारस नोंदीमध्ये नाव आलं नाही. आता वारस नोंदीमध्ये नाव आलं नाही तर तिच्या वारसांपुढे प्रश्न उपस्थित होतो, आता त्यांनी काय करायचं? जर त्या आईचं नाव त्यांच्या 7/12च्या उतार्यावर भोगवटदार सदरात नाही म्हणजे त्यांना काहीच मिळणार नाही का? मुद्दा लक्षात घ्या किंवा कायदा समजावून घ्या. त्यांची जी आई होती तिला जो हक्क प्राप्त झाला होता या मिळकतीतला सहहिस्सेदार म्हणून, तो कशाने प्राप्त होतो? वारसा हक्क कायद्याचं कलम 6 काय सांगतं की मुलगा आणि मुलगी समान, आणि त्यांना जो हक्क मिळतो तो त्यांच्या जन्मानं मिळतो. ती मयत जी मुलगी आहे तिचा जन्म या वडिलांची मुलगी म्हणून झालेला आहे, म्हणजेच ती त्या एकत्र कुटुंबाची सहहिस्सेदार आहे. जर ती सहहिस्सेदार असेल तर तिच्या वारसांना तो हक्क प्राप्त होतो. आता इथे पुन्हा एक प्रश्न उपस्थित होतो तर ती जी बहीण होती तिने हक्क सोडपत्र केलेलं होतं. आता हक्क सोडपत्र केल्यामुळे तिचंही नाव उतार्यावर नव्हतं. माझ्याकडे जेव्हा उतारा आला तेव्हा उतार्यावर काय होतं, तर ती विधवा पत्नी होती, ती मयत झालेली होती. नीट लक्षात घ्या, फक्त 2 भाऊ आणि एका भावाचे वारस.
आता इथे एका बहिणीने हक्क सोडपत्र केलेलं आहे आणि एक वडिलांच्या अगोदरच मयत झालेली आहे, तिचं वारस नोंदीमध्ये नाव आलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये जी बहीण वडिलांच्या अगोदर मयत झालेली होती, तिची वारस नोंद करणं किंवा तिला वारसाच्या नोंदीमध्ये नाव घेणं, तिचं ही जबाबदारी कोणाची होती? ज्यानं वारस नोंदीसाठी अर्ज दिला त्याची. इथं 2 गुन्हे घडले. कोणते? एक तर वारस नोंदीमध्ये तिचं नाव घेतलं नाही आणि तुम्ही खोटं ॲफिडेव्हिट केलं. कोणापुढे? मंडल अधिकारी, महसूल अधिकाऱ्यांपुढे, की आम्ही हे आमचे वडील मयत झालेले, त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत आणि खालीलप्रमाणे वारस असून त्यांची नोंद करण्यात यावी. वरील माहिती माझ्या माहितीप्रमाणे समजुतीने खरी बरोबर आहे आणि खोटी निघाल्यास माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा शिक्षेस पात्र आहे. खोटी माहिती कोणी दिली? ज्यांनी वारस नोंद केली त्यांनी महसूल अधिकाऱ्यांकडे खोटी माहिती दिली. खोटी माहिती दिल्यामुळे, बहिणीचं नाव वगळल्यामुळे इथेच खरं तर अन्याय झालेला आहे आणि कॉज ऑफ ऍक्शन म्हणतो आपण, की भांडणाचं कारण तिथे घडलेलं आहे. बऱ्याचदा असं होतं की बहिणींवर दोष जातो, की बहिणी खूप लालची झालेले आहे, आता हिस्सा मागतात, हे करतात, ते करतात. पण ज्यावेळेस तुम्ही वारस नोंद केली त्यावेळेस तुम्ही गुन्हेगारी वृत्तीनं ती वारस नोंद केलेली आहे ना. एका मृत बहिणीचं नावच टाळलं तुम्ही. ती बहीण होती ना, तिचे वारस रेकॉर्डवर आले असते तर त्यांना कायदेशीर हक्क प्राप्त झाला असता. पण आज तिचे वारस रेकॉर्डवर नाही म्हणजे त्यांचा हक्क गेलेला आहे का? कायदा म्हणतो नाही. अशा परिस्थितीमध्ये जर एखादी मयत बहीण असेल आणि तिचे 7/12वर नाव नसेल किंवा वारस नोंदीमध्ये तिचं नाव आलेलं नसेल, तर तिचे जे वारस आहे त्यांचा हक्क अबाधित राहतो. त्यांना त्या मिळकतीमध्ये जो त्यांच्या आईचा हक्क होता, तिचे वारस म्हणून त्यांना हक्क मागता येतो. त्यामुळे हा एक गैरसमज आहे की बहिणीचं नाव उतार्यावर लावायचं नाही किंवा वडिलांच्या अगोदर जर बहीण मयत झालेली असेल तर तिचं नाव लावायचं नाही, तिचे वारस रेकॉर्डवर घ्यायचे नाही. जर तुम्ही प्रेमाने आणि विश्वासाने राहिले तर बहीण तुम्हाला हक्क सोडपत्र करून दिल्याशिवाय राहणार नाही. जर बहीण खरंच स्वार्थी असते तर तिनं तिच्या संसारात ती रमलीच नसती ना, तिकडे राहिलीच नसती ना. ती तिकडे राहते, तिकडे तिचा वंश वाढवते, तिकडे तिची संपत्ती वाढवते. कायद्याची ही तरतूद आहे का ती सहहिस्सेदार आहे म्हणून तिला हिस्सा मागता येतो. परंतु मी नेहमी सांगत असतो की कायद्यांच्या शब्दापेक्षा तुमचं नातं विश्वासाचं हे फार मोठं आहे. ज्यावेळेस तुमचा एकमेकांमधील विश्वास संपतो तेव्हाच लक्षात ठेवा, कायदा तुमच्यामध्ये हस्तक्षेप करतो. कायदा जोपर्यंत तुमच्यामध्ये विश्वास प्रेम आहे तोपर्यंत कायदा कधी हस्तक्षेप करत नाही. असो, मयत बहिणीचे नाव उतार्यावर नसले तर तिच्या वारसांना हिस्सा मागता येईल का? तर याचं उत्तर हो आहे. छोटीशी माहिती होती, परंतु मला एक कमेंट आला होता आणि त्या कमेंटचं उत्तर देऊ आणि ही माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद.